जोर्वे गाव जोर्वे या गावातील सरपंचावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला। सरपंचावर आता हा जो गोकुळ गणपत दिघे तेथील माजी सरपंच आणि आता त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या सरपंच आहेत, तर त्यांच्यावर अशोक आनाजी वाकचौरे यांनी अट्रॉसिटीचा आणि इतर काही कलमाखाली घेऊन बाकीच्या कलम लावून एक गुन्हा दाखल केलेला आहे। आणि त्याच्या संदर्भामध्ये मागच्या काही दिवसामध्ये मागच्या काही याच्यामध्ये गाव संपूर्ण बंद केलं। गावामध्ये एक निषेध सभा झाली आणि गावची जी परिस्थिती आहे की आता एक राजकीय दृष्टिकोनातून गाव वेगळं वळण घ्यायला लागलंय। म्हणजे गावचा काय परत आता बीड होतो की काय, हा एक प्रश्न सरपंचाच्या बाबतीमध्ये उपस्थित झालेला आहे। कारण याचं फार वेगळ्या पद्धतीने बघावं लागेल। कारण जोर्व हे जे गाव आहे, हे गाव नुसतं सर्वसामान्य गाव नाही आहे। याचं पुरातन काळामधून जे उत्खनन केले या गावामध्ये, तर या गावामध्ये खूप जुनी भांडीकुंडी, मडकी किंवा इतर काहीतरी खूप अशी काही साधनं किंवा अवशेष ते मिळालेले आहेत। आणि प्रवरा नदीची जी जुनी संस्कृती आहे, ही संस्कृती मोहनजोदडो हडप्पा या काळापासून आहे की कशा पद्धतीची, त्याचं एक संशोधन बऱ्याच वर्षापूर्वी करण्यात आलं होतं। त्यानंतर जोर्वे गाव हे प्रकाशात आलं ते भाऊसाहेब थोरात यांच्यामुळं। कारण अण्णासाहेब शिंदे हे मंत्री होते केंद्र शासनाचे, त्यांचे जे मेव्हणे ते भाऊसाहेब थोरात। तर हे भाऊसाहेब थोरात हे प्रथम जिल्हा बँकेचे चेअरमन झाले, त्याच्यानंतर कारखान्याचे चेअरमन झाले, आमदार झाले। अशा पद्धतीने हे भाऊसाहेब थोरातांचं गाव म्हणूनही परिचित व्हायला लागलं। आणि आमदार झाल्यानंतर 1984 पासून त्यांचे चिरंजीव विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे कायम आमदार म्हणून तिथून निवडून यायला लागले। आणि संगमनेरमधून साधारण एक 7-8 वेळा संगमनेर तालुक्याने त्यांना निवडून दिलं। आणि मग महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी कृषी मंत्री म्हणूनही फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं। त्यानंतर विविध प्रकारचे कामं केले। परंतु आता ही जी निवडणूक झाली ऑक्टोबर 2023ला जो निकाल लागला आताच्या विधानसभेचा, त्यामध्ये हे बाळासाहेब उर्फ विजय भाऊसाहेब थोरात यांचा पराभव झाला। आणि तत्पूर्वी प्रचारामध्ये बऱ्याचशा काही घटना घडल्या। आणि त्यानंतर त्यांची एक मुलगी होती, त्यांच्या संदर्भामध्ये एक सुजय विखे यांच्या संदर्भामध्ये अशा बऱ्याचशा काही बोलणे झाले। काही आपण हे म्हणायचे विरोधाभास झाले किंवा काही ना काही व्यवस्थितप्रमाणे एकमेकाच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप झाले वगैरे वगैरे। तर आता ह्याच कृषी मंत्र्याच्या गावामध्ये अद्यापपर्यंत जे सरपंच जे आहेत, तर ते आता त्यांच्या विरुद्ध पार्टीचे आहेत। विरुद्ध पार्टीचे म्हणजे आता जे अमोल खताळ आहेत आमदार, यांच्या पार्टीचे ते आहेत। नाही यांच्या पार्टीच्या जे आहेत ते आहेत असं एक म्हटलं जातं की हे कोणत्या पार्टीचे आहेत। तर ही जी अट्रॉसिटी दाखल करणारे जे आहेत अशोक आनाजी वाकचौरे, हे पाहुणे कोणाचे आहेत, तर आपले जे शिर्डीचे खासदार जे आहेत आता जे सध्याचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे पाहुणे म्हणून असं असतात। आणि ह्या भाऊसाहेब वाकचौरे यांना निवडून येण्यासाठी जी मदत केली ती बाळासाहेब थोरातांनी संगमनेरमधून तुम्हाला एक 50,000चं लीड देऊ, तुम्हाला लाखाचं लीड देऊ वगैरे वगैरे, त्या इलेक्शनच्या काळामध्ये ते घडलेलं आहे। म्हणजे तर आणि हा जो अशोक आनाजी वाकचौरे म्हणजे हा या पार्टीचा झाला। कोणत्या ह्या बाळासाहेब थोरात आणि आपले भाऊसाहेब वाकचौरे इथपर्यंत समजलं। मग आता ही जी परिस्थिती आहे, यांनी
की असं एक हे लोक म्हटले, निषेध सभा ज्यावेळेस झाली त्यांची, तर हे अमोल खताळच्या पार्टीचे हे जे लोक कोण आहेत ते हे गोकुळ गणपत दिघे हे सरपंच आणि त्यांच्या विरोधात, म्हणजे एकंदरीत गोकुळ गणपत दिघे समजा हे आपल्या नूतन आमदार यांच्या पार्टीचे आणि अशोक अनाजी वाकचौरे हे पराभूत पार्टीचे, असं एक सर्वसामान्य अंदाज करा तुम्ही. एक प्रत्यक्षात तशा पद्धतीचं काय आहे किंवा नाही ते बघून घ्या. पण निवडणुकीच्या पराभव झाल्यामुळं या काम करणाऱ्या गोकुळ गणपत दिघे यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल झाली. ह्या अशोक अनाजी वाकचौरे हे भाऊसाहेब वाकचौरे खासदार यांचे पाहुणे आहेत, म्हणून त्यांनी ती अट्रॉसिटी दाखल केली किंवा 2-4 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये काही किरकोळ कारकोळ भांडणं झाले असतील आणि कदाचित या अशोक अनाजी वाकचौरेच्या संदर्भामध्ये या गोकुळ गणपत दिघे यांच्यामधून काहीतरी शाब्दिक बाजाबाची वगैरे झाली असेल, अशामधून ते झालेले. परंतु हे भांडणाचं कारण हे राजकीय करण्याऐवजी एक सर्वसामान्य याला महत्त्व देण्याऐवजी यांनी राजकारण करण्याचं ठरवलं यामध्ये. कारण येथे जी निषेध सभा झाली एक महत्त्वाची, त्याच्यामध्ये त्यानंतर गाव बंद केलं. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या संपूर्ण तालुक्याला, संपूर्ण या भागामध्ये हा जो प्रकार घडला, तर त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की हे सगळे जे लोक आहेत हे वरकरणी एकमेकाच्या विरोधात जरी असलं तर याच्या पाठीमागे करणारे करते आणि करविते हे वेगळे आहेत, हे आता सिद्ध होऊ लागलेलं आहे. कारण या सभेमध्ये जी भाषणं झाली त्याच्यामध्ये भाऊराव गायकवाड, नवनाथ माळी, काय बाळासाहेब गायकवाड, विनोद घोलप, काय मांजेबापू साळवे, संतोष रोम, गौतम जगताप, संपत राक्षे वगैरे, तर यांनी एक भाषणं आपली जी भाषणं झाली त्याच्यामध्ये झाली की हा जो गुन्हा दाखल करणारा आहे हा एक याची पार्श्वभूमी काय चांगली नाही. हा ज्यांनी फिर्याद दिली, हा जो फिर्यादी आहे हा फिर्यादी एक चोरीमारीची व्यवहार करणारा आहे किंवा त्याची काही त्याच्यामध्ये पत नाही, हे एक केलेलं आहे. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्टी की यामध्ये राजकारणाने आपला सत्तेचा गैरवापर करता येते आणि ज्यांनी गुन्हा दाखल केला त्यांचा पराभव झाल्यामुळे त्याच्यामुळे त्यांचे कार्यकर्ते वगैरे त्यांना काहीच काम नाही आहे, म्हणून ते अशा पद्धतीने त्यांची एक नैराश्यग्रस्त मानसिकता आहे आणि अशा कार्यकर्त्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून गावामधील वातावरण एक ढवळत राहायचं असा त्यांचा मानस आहे, असंही त्यांनी कुणाचे नाव न घेता सांगितले. आता त्यानंतर हे जे मनोवृत्ती आहे लोकांची प्रवृत्ती, तर हे जे कार्यकर्ते यांचा हत्यार म्हणून उपयोग करायचा आणि हे गुन्हे दाखल करायचे अशा पद्धतीचं त्यांनी हे केले, खांद्यावर बंदूक ठेवले. परंतु यामागचे मास्टर माइंड्स हे लोक वेगळे आहेत. आता त्यानंतर हा जो गोकुळ दिघे जे आहे, गोकुळ गणपत दिघे, हा माणूस फार चांगला काम करणार आहे, त्यांनी तो व्यवस्थितपणे काम करतोय आणि सगळं विकास कामं चाललेले आहेत. त्यामुळं त्यांच्या विरुद्ध गावातीलच जे लोक आहेत की ज्या महिला आहेत किंवा की इतर संपूर्ण मागासवर्गीय संघटना आहेत किंवा कितर आहेत, तर या सर्व लोकांनी त्याच्या विरोधामध्ये एक निषेध सभा घेतलेली आहे ती. तसंच त्यानंतर संगमनेर एक पोलीस ठाण्यामध्ये जेव्हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस हे डॉक्टर कुणाल सोनवणे हे उपविभाग अधिकारी म्हणजे DYSP आहेत, तर त्यांना एक कुंभार समाज संघटना, त्यानंतर एकलव्य आदिवासी संघटना, मागासवर्गीय महिला संघटना, जय भीम संघटना, महाराष्ट्र राज्य मातंग एकता आंदोलन वगैरे आणि एकलव्य आदिवासी संघटना, अशा अनेक संघटनांनी त्यांना एक निवेदन दिलं की हा यांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ह्या लोकांनी, अशोक अनाजी वाकचौरे यांनी, कारण यांना ह्या दुसऱ्या लोकांचा पाठिंबा आहे.
तर संगमनेरचं जे वैभव होतं, संगमनेरचं एकंदरीत एकता होती, संगमनेरचं जे वास्तव होतं ते बाजूला जाऊन संगमनेरचा विकास सोडून आता हा एक भाग याच्यामध्ये येतो आणि यांनी फार मोठं क्लेश सर्वसामान्य माणसाला होतात असे. कारण पठार भाग तेथे साकूरलाही तशाच पद्धतीचं घारगाव पोलीस स्टेशनमध्ये एक फार मोठं वंदे मातरम संघर्षाच्या दृष्टिकोनातून त्या का हॉटेल मालकाच्या विरोधामध्ये थोडंसं साकूरही बंद करण्यात आलं. त्यानंतर इकडं आश्वी किंवा इकडं तळेगाव, एक आपलं दिघे किंवा इतर ठिकाणी जे वातावरण आहे, म्हणजे अगदी रांजणफळपासून जर धरलं किंवा इकडं तुमच्या शिबलापूर आश्वीपर्यंत जरी धरलं तर वातावरण थोडं साशंकित होतं आहे. आणि जुने लोक जे समजा निवडून आलेले आहेत, पराभूत झालेले आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते अद्यापपर्यंतही मान्य करायला तयार नाहीत की आमच्या साहेबांचा जो पराभव झाला तो कदाचित कशा पद्धतीने. तर आता जे सत्य आहे ते सत्य कायम लपून राहत नाही, परंतु संगमनेरचं नाव जे आहे ते अशा घटनांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीचं होतं. अर्थात संगमनेरचं नाही होत म्हणायला, त्या व्यक्तीचं होतं. तर ही जी प्रवृत्ती आता सध्या बोकळत चाललेली आहे की भांडण तंटे, एकमेकावर आरोप करणे, एकमेकाविरुद्ध गुन्हे दाखल करणे, मग ते खरे का खोटे तो पोलीस तपासाचा भाग आहे. परंतु ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालता येत नाही. आज पठार भागामध्ये पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर तळेगाव परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. इकडं तुमच्या घुलेवाडीपासून पुढं जर तुम्ही गेलात सर्व भागामध्ये, अगदी नांदूर शिंगोट्यापर्यंतचा जो भाग आहे तो उजाड भाग आहे, तिथे पाण्याचा प्रश्न आहे. बरं, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यानंतर इकडं खांबे, वरवंडी किंवा इकडं तुमचं साकूर, चिखल, शेरी चिखलठाणपर्यंतचा जो भाग आहे तो जो रावरीच्या सीमेला येतो, तिथे बराचसा काही प्रश्न आहेत. म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यापेक्षा हे असं गलिच्छ राजकारण करणं हे कोणत्याही सुजाण नागरिकाला पटणार नाही. पोलीस योग्य तो तपास करतील, याचा निकालही लागेल. परंतु ही बीडची जी संस्कृती आहे ही आपली संगमनेरामध्ये परत आणायला नाही पाहिजे की पराभवाच्या मानसिकतेतून काही गोष्टी घडल्यात तर ते सोडून देऊन परत एक व्यवस्थितपणे करावे. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आमच्या चॅनलला लाखो सबस्क्राईब तर लोक करतातच, बघतात. पण आपण या चॅनलला जे सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपली एक कॉमेंट लिहा यावर काय नेमकं काय करायला पाहिजे आणि की संगमनेरचा विकास कशा पद्धतीने करायला पाहिजे. धन्यवाद.